हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे. काय माणूस आहे. मी म्हणते 2 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा ना, दुसऱ्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं, स्वतःच्या अंगावर ओतलं. वतलं नाही म्हणत त्याला, ओतलंच म्हणते सांडलं मोबाईल. म्हणत्यात. आज बोलत असतो तर कसं वाटलं असं. स्लो साबण वाटलं असतं, दुसरं काही नसतं वाटलं. तर गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आताच मस्त आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाले आणि आता बाबांसाठी चाट बनवते आणि स्वयंपाकाची तयारी करते. आणि रोज नवीन एक प्रश्न आहे की काय भाजी बनवायची. काय बनवायचं? गवारीच्या शेंगा. गवारीच्या शेंगा ह्या काही निसायच्या राहिलेल्या अजून, म्हणूनच म्हणले ना थोडीशीच आहे. स्वतःचं दुखत ते नाही सांगायचं. ठीक आहे, आता काय करणार ते. थोडं चालले कॉल. तर चला बघते काहीतरी बनवते आता. आणि सकाळी सकाळी बाहेर एकदम मस्त वाटते, असं थंड वातावरण एकदम. असं वाटतं इथंच बसून झोपूया, लय छान वाटतंय. चला मस्त आमचं सगळं काही काम आवरलं आहे. आज फ्लॉवरची भाजी बनवली आहे. तर सुनीलचं चालू आहे जेवण. आता मी माझा ब्लॉग एडिट करते. काना तर गेला आहे नानांसोबत खेळायला तिकडं. हे बघा तिकडं ट्रॉलीवर चालू आहे खेळायचं काम. आणि आमचे हे जेवण करते. जेवा जेवा. भाजी चांगली झाली, ठीक आहे जेवण. हे बा आमचं काय चालू आहे, टोमॅटो गोळा करून टोमॅटो खायचं काम चालू आहे. काका पनीर घालताय त्याला. आणि काकांना खायची होती साबुदाण्याची खिचडी, कारण काकांना माहिती भिजवलेला साबुदाणा राहतोच. मग आता काकांसाठी थोडीशी खिचडी बनवली फास्टमध्ये. तर गाईस मस्त झोप झाली, चहा वगैरे झाला. आणि आता रोजचा प्रश्न काय स्वयंपाक करायचं हेच आहे. आता बघू काय करायचं. यांना विचारायला आले पण यांची तर मीटिंग चालू, त्यामुळे हे तर काय बोलले नाही माझ्यासोबत. बघू आता काय करायचं, कारण संध्याकाळी कोणी पोळी भाजी खाण्यात इंटरेस्टेड नसतं. हे दोघं तर म्हणजे ते करून पण संपत नाही. मला असं वाटतं दुसरं काहीतरी केलेलं चांगलं. मग आम्ही असंच हीट कर असं हे ते करीत राहतो पोळी भाजी, त्याच्यामुळेच करीत नाही आम्ही एवढं. कारण हे दोघं बी नाही खात पोळी भाजी. मग यांनी काहीतरी खाल्लं राहतं 4 वाजता, त्यामुळे त्यांना एवढी भूक नाही राहत, नाही ती संपत पण नाही. त्यामुळे असंच काहीतरी चावमेव करावं लागतं. तर गाईज फायनली मसाला भेंडी करायचा असं आमचं डिसाईड झालं आहे. आम्हाला असं वाटलं होतं थोडं की आम्हाला एखाद्या दिवसात बाहेरच नेते, पण तसे काही चिन्ह दिसले नाही आम्हाला. मग म्हटलं चला 6 वाजून गेली कवर रस्त्या घेऊ आपलं करून, केल्यावर तर खाणारच आहे. मग काय लागलो स्वयंपाकाला. काही नाही हो, ऐकून घेते फक्त लोक. काही फक्त ऐकून गप बसवली. तुमची लई लवकर सुट्टी झाली आज. का बरं बोर झालं? मग स्वयंपाक करून पाहते की लय मस्त वाटन. नका जिथं आम्हाला 1 तास लागायचं तिथं आम्हाला जेवायलाच 4 तास लागून जाते. मग गेस करा या डब्यात काय असं. नाही उघडायचं नाही, गेस करा म्हणल्यावर उघडायचं काय लाई. सॉरी पाहिलं आम्ही काही येडे का. दिवसभर सकाळी तेच संध्याकाळी तेच पाहत. त्याच्यात पण ते फाटत नाही एवढं, काय म्हणतात कोण म्हणलं फाटत नाही. फर्मेंट वातावरण लागतं त्याला. मग आता गरमच आहे ना, आता कुठं पाऊस आहे. त्याला उन्हात ठेवायला वेळ लागतो थोड्या वेळ. गरम पाण्यात ठेवते ना रात्री. तिकडं बा काय चालू आहे, रस्त्यानं हिंडत फोनवर बोलायचं काम चालू आहे.
कारण आम्हाला घरात यायचंच नाहीये. हिंड फिरत आली रे, हिंड फिरत. आधी मी चक्कर मारला, त्याच्यानंतर नाही आधी दीदीने चक्कर मारला, त्याच्यानंतर दीदी 5-1 मिनिटं त्याला बाहेर घेऊन गेल्या, त्याच्यानंतर मी गेले, मी घरात आणला लगेच हे आले, लगेच हे केवढा घेऊन मोठा गेले. चक्कर मारला त्या. हे घेऊन गेले 10-15 मिनिटं बाहेरच होता. लगेच घरात येता येता तिकडे बाबा दिसले, म्हणजे त्याला वाटलं आता घरात नाही ती, मला बाबाकडे जायचं नाही, लगेच बाबाकडे निघून गेला. हे बघा आता परत तिकडं घरात तर असं वाटत मला सारखं बाहेर घेऊन फिरलं बाई. आई भाऊ काय रे बेंडू निसू लागतो भाऊ काकीला. सगळ्या आधी खाली काढल्या ताट पाच घे तू कस काय पापूस लागल ती यार काकाला दाखव, काकाला दाखव. माल दे मला दे. ये दे माझ्या हातात दे मला दे ना. काकाला दे. हा हातात द्यायची, हाणायची नाही मला. दे, फेकू नको, खायचंय ते आपल्याला. हे पाहिलं का काय पेंड्या पाहिलं का कुठं कुठं चालल्या इथं. अहो ताटातल्या सगळ्या भेटल्या, ताट पालथं गेलं. काय दिंडी का. हे बघा गाईज, आमचे मम्मी पप्पा ह्या दिंडीमध्ये गेलेले आहे, ज्याच्यावरती आत्ता सध्या तर मला नालीच दिसू राहिली. तोडली का अरे काय अशी व्हिडिओ ही. ये ही बघा ही दिंडी. इकडं भांडणं नाही तू भेंडी दे बरं का दादू. अरे बापरे लय मोठी दिंडी आहे. नाही पूर्ण 5 मिनिटाचा रस्ता आहे, म्हणजे व्हिडिओ 5 मिनिटाचा शेवटपर्यंत काढलेला. 3,000 लोक असतील. हा बाय जास्त आहे. थांब सारे बाया राहतेच ना हो जास्त. बळजबरी घेऊन जाणार माणसं, बळजबरी जाते. काही काही हौशी दिला काय माझे फादर ते हौशी रथ सगळ्यात पाठीमागे आहे का. हा बायांच्या पण पाठवा. मस्त आहे, भरपूर मोठी दिंडी. मम्मीला त्यांना मजा येईल. आत्या बी दिसते पाहिजे तुम्हाला. आता मी त्याच्यात लय फास्ट स्क्रोल केलं त्याला. थांब वा काय भारी हात आहे चिकू तुमचे, इकडे. काय भारी हात आहे तुमचे. पण किती शिस्तीत आहे, मस्त 2-2 जणी चालले, 2-2 ची जोडी. आम्हाला 1 मिनिट. का हा हे बाय हात वर करते ना मम्मी तीच ना. कुठं ही काय सुनील आता स्वतःच्या मम्मीला सुद्धा ओळखू नाही शकत, आणि माय मम्मी एवढंच. अरे काय नाही ये इथे आत्या दिसल्या का. हा मग हात वर करत नाही का. पहिली करून पाहू, त्याच्यानंतर 2 सेकंदांनी हे बाई आलं. मम्मी, हे बाई हात. हे बाई मम्मी पाहिली का आमची. हे आत्या इथं माग नानी. हे बाई इथं नानी. नानी पण आहे. हे बाई या नानी. त्याची ठेव आता दादा शोधून दाखव. दादा नको का बरं. शोधायला लय टाइम जाईल माझा. दादू मी नको दाखवते ना तुम्हाला रे. दादा. का ना तुमच्या पप्पानी व्हिडिओ काढली का. हम्म. ते काय हात वर करून चालेल. पुढं अहो मम्मी पप्पा विसरले का तुम्ही 4 दिवसात. कुठे या बाई, याची ठेव. हे बा दादा हा, इथं. मग ते काय हात वर केलाय ना. इतके तुम्ही तुमच्या मम्मी पप्पा सुद्धा खरंच हो. आत्या तुम्ही ब्लॉग बघत असाल तर पा तुमचे पोरं हा मास सुट्या 5 मिनिट्या. ओळखी नाही काही वय ना. आणि तो काय चाललंय इकडं. भांडणं चालू आहे, भांडणं काकीचे आणि त्याचे. मारा चालू मारा. पण त्याला काकी जास्त आवडती बरं का. काकापेक्षा हा काकापेक्षा नाही, काका आवडतो त्याला पण कामापुरता. काका हिंदू ना. गारका आणून देतो ना मग तेवढं आवडतो. ट्रॅक्टरवर बसून दिलं. काकी कशी उद्योग करून देते. काकी त्याला सगळं त्याच्या मनासारखं करून देते ना. बाई आमचं प्रेमच वेगळं आहे, तुम्हाला नाही सांगायचं. तुम्ही कधी काकी होऊन काकीचं आता आम्ही कधीच कहू कसं काय काकी होऊन पाहिजे. होऊन पहा मग. आम्हाला सर्जरी करावं लागतं.
पोरा नको दाद्या. चुप ना. ती काका काय म्हणते त्याला मस्ती करायला आवडतं बरं का, त्याला नको म्हणलं ना मग जास्त मजा येईल त्याला. ती गोष्ट मग हा तसं थोडा वेळ खेळू द्या, इग्नोर करा, तो परत पाहणार ते पाहत बी नाही तो. नाही म्हणतो इग्नोर केलं पण सोडी ना. काना तोंडात घालायचं नाही हा? नाही हा? शी. काय कानाची करतो? पण एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे काही जर त्याला घालायचं असलं ना तोंडात, असं पाहतो माणसाकडं परमिशन कोणी घेतल्यासारखं. पाहून राहिलं का, कोणी पाहून- जोपर्यंत आपण पाहत नाही ना तोपर्यंत तू घालणारच नाही. तोंडात बी नाही घालत. आपण जर पाहिलं ना त्याच्याकडे मंगळच मुद्दाम. हा आणि खोडीचं पण आहे, म्हणजे तोंडात बी नाही घालीत, अशी नुसते बोट घालून दाखवितो हा, की दाखवतो. आता पाहिजे का हा. काना, काय काय खाल्लं? खाल्लं? काय काय खाल्लं? खाल्लं? काय खाल्लं? ए, काय खाल्लं रे तू? जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, फेल झाल्या तुम्ही दोघी बी. लक्ष नाही हो म्हणून. काल झालेलं आहे ते आमचं. ऐ, ऐ, ऐ. ए चमने घे 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 जाय 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 काका जाय. दे माल दे. हा देतो रे, देतो काय उचकून घेतो लगेच. काकानं मारलं पाहिजे तुला लगेच.